स्वामी समर्थांची जपमाळ करताना या 18 नियमांचे पालन नक्कीच करा. 90% भक्त नकळत ही चूक करतात. तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ म्हणत जपमाळ करता का? जर उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अनेक स्वामी भक्त अतिशय श्रद्धेने जप करतात, पण काही छोट्या चुका नकळत घडतात. त्यामुळे जपातील एकाग्रता कमी होऊ शकते. आज मी तुम्हाला जपमाळ करताना पाळावयाचे 18 महत्त्वाचे नियम सांगणार आहे. त्यातील 16वा आणि 18वा नियम अनेकांना माहिती नसतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला श्री स्वामी समर्थांच्या नावाने सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. नियम क्रमांक 1. जप करण्यापूर्वी स्नान करून किंवा शक्य तितके स्वच्छ राहून जप करा. स्वच्छता मनालाही प्रसन्न करते. नियम क्रमांक 2. जपासाठी रोज शक्यतो एकच जागा निवडा. त्या ठिकाणी सात्विक वातावरण तयार होते. पण आता जो तिसरा नियम आहे तो अनेक भक्त विसरतात. तो म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसल्यास साधनेत एकाग्रता वाढण्यास मदत होते. नियम क्रमांक 4. जप सुरू करण्यापूर्वी स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि म्हणा, स्वामी, माझा हा जप तुमच्या चरणी अर्पण आहे. नियम क्रमांक 5. जपमाळ कधीही जमिनीवर ठेवू नका. ती स्वच्छ कपड्यात किंवा गोमुखीत ठेवा. नियम क्रमांक 6. मणी, अंगठा आणि मधल्या बोटाने फिरवा. तर्जनीचा वापर टाळावा. आता पुढचा नियम जपाची खरी ताकद वाढवणारा मानला जातो. तो म्हणजे मेरुमणी ओलांडू नका. माळ पूर्ण झाल्यावर ती उलट फिरवा. नियम क्रमांक 8. जप करताना मोबाईल, TV किंवा इतर व्यत्यय टाळावा. नियम क्रमांक 9. जपाची घाई करू नका. प्रत्येक मंत्र हा भावपूर्वकपणे म्हणा. नियम क्रमांक 10. मन दुसरीकडे भटकत असेल तर काही क्षण डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा आणि मग पुन्हा जप सुरू करा. आता जे सांगणार आहे ती चूक अनेक भक्त नकळत करतात. ती म्हणजे जप करताना राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार मनात ठेवू नका. नियम क्रमांक 12. जपाची संख्या निश्चित ठेवा. सातत्य हेच खरे साधनेचे बळ आहे. नियम क्रमांक 13. मध्येच उठणे शक्यतो टाळा. जप पूर्ण झाल्यावरच इतर काम करा. नियम क्रमांक 14. जपानंतर 2 मिनिटे शांत बसा आणि स्वामींचे ध्यान करा. नियम क्रमांक 15. जपाचे फळ मिळवण्यासाठी अहंकार सोडा. सर्व काही स्वामींच्या कृपेनेच घडते आहे असे माना. आता येतो तो 16वा नियम, जो अनेकांना माहीतच नसतो. जप करताना शक्यतो माळ दुसऱ्याला वापरू देऊ नका. प्रत्येकाची साधना ही वैयक्तिक मानली जाते, म्हणून स्वतःची जपमाळ स्वतः वापरणे योग्य समजले जाते. नियम क्रमांक 17. जपानंतर शक्य असल्यास एखादे सत्कर्म करा, जसे की अन्नदान, पक्ष्यांना दाणे घालणे किंवा गरजूला मदत करणे. साधनेसोबत सेवा जोडली तर जीवन अधिक सुंदर बनते. नियम क्रमांक 18. आता सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जप हा माळेचा नसतो, तो मनाचा असतो. हातात माळ असली आणि मन सतत इतरत्र फिरत असेल तर जपाची खरी अनुभूती मिळणे कठीण होते. पण मनापासून पूर्ण श्रद्धेने उच्चारलेले एकच श्री स्वामी समर्थ हे अनेक निष्काळजी जपांपेक्षा अधिक मौल्यवान ठरू शकते. आज सांगितलेल्या या 18 नियमांपैकी तुम्ही किती नियम पाळता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित या नियमांमुळे एखाद्याची साधना अधिक पूर्णपणे होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटी सर्वांनी एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.